नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा प्रणय कथेमध्ये. तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात. शालू वहिनी म्हणजे माझी शेजारी. माझ्या शेजारी एक दीपक म्हणून गृहस्थ राहतो, त्याची ही बायको. शालू दिसायला सर्वसाधारण बायकांपेक्षा थोडी आकर्षक होती. साधारण 35चं वय, 5 फूट उंची आणि बऱ्यापैकी सडपातळ पोट, एकदम बारीक नाजूक कंबर आणि भरदार कुल्ली. या शालूकडे मी दररोज कामुक नजरेनं पाहायचो. अर्थात तसे सगळेच पुरुष अशा कितीतरी बायकांकडे कामुक नजरेनंच पाहतात. मी वहिनीकडे कामुक नजरेनं पाहायचो, तरी माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल कधीही वावगा विचार आला नव्हता. शालू वहिनी देखील तशा प्रकारचं कधी काही वागत नव्हती. शालू वहिनीला ओळखणारे सर्वजण तिला एक सज्जन, पतिव्रता आणि सालस आणि घरेलू बाई समजत होते. सोसायटी व्हॉट्सॲप ग्रुपवर देखील शालू फारशी ॲक्टिव्ह नव्हती. जेवढ्याच तेवढंच बोलायची. एवढंच कशाला, शालू व्हॉट्सॲप स्टेटस किंवा डीपी देखील वरचेवर बदलत नसे. कालांतरानं हा एक गैरसमज असल्याचं माझ्या लक्षात आलं. अविवाहित असल्यानं, मी एकटाच राहत असल्यानं आणि फिरतीचं काम असल्यानं मी अधूनमधून भाड्याच्या बाया मुली ठोकायचो आणि सोसायटीतले असे प्रकार करणं धोकादायक असल्यानं मी शक्यतो जरा लांबच्या लॉजवर जायचो. असाच एक दिवस मी एका लॉजवर पोहोचलो असताना मला आतून शालू वहिनी बाहेर पडताना दिसली. माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना आणि मग मी सगळं सोडून शालूलाच पाहत राहिलो. शालूनं टॅक्सी बोलवली आणि ती निघाली. मी पण लगेच बाईक काढून तिच्या मागे काही अंतरावर ठेवून गेलो. लॉजवरून शालू थेट घरी आली. मला काहीच कळेना की ही घरेलू बाई छपरी लॉजमध्ये गेलीच कशाला होती. मी या प्रश्नाचा छडा लावायचं ठरवलं. मी परत लॉजवर गेलो आणि तिकडच्या माझ्या नेहमीच्या वेटर पोऱ्याकडे गेलो. त्याला 500 रुपयाची टीप दिली आणि शालूची चौकशी सुरू केली. त्याला शालूचा डीपी दाखवला. तो फोटो पाहून पोऱ्या बोलायला लागला. साहब, ये तो इधर रेगुलर आती जाती रहती है, ज़्यादातर दोपहर को आती है. आज शाम को भी आई कि आके गई कि किसके साथ आई थी? मैं विचारलं. पता नहीं साहब, इतना देखा नहीं मैं. देख, अगली बार आएगी ना तो मेरे को बता देना, असं म्हणून मी निघालो. मी लावलेल्या जाळ्यात शालू फसली आणि बरोबर 8 दिवसांनी त्या पोऱ्याचा मला फोन आला. साहब, वो आयटम आ गई है. मी तडक निघालो आणि लॉजवर पोहोचलो. पोऱ्याला भेटलो आणि त्याला सांगितलं की ती निघाली की सांग, आणि पार्किंगमध्ये जाऊन तिची वाट पाहत बसलो. जवळपास अर्ध्या तासानं त्याचा पुन्हा फोन आला. साहब, वो औरत और वो आदमी निकल रहे हैं. मी लगेच एका गाडीच्या आडोशाला उभा राहिलो आणि 2च मिनिटात शालू आणि तिच्यासोबत एक समवयस्क पुरुष बाहेर आला. दोघांनी एकमेकांना बाय केलं आणि दोघेही निघाले. यावेळेस मी त्या पुरुषाचा पाठलाग केला तर तो जवळच्याच एका बारमध्ये शिरला. मी पण त्याच्या शेजारच्या टेबलवर बसलो आणि त्याची काही माहिती काढायचा प्रयत्न करू लागलो, पण तो शांतपणे पीत बसला होता. पिणं झाल्यावरती बिल देऊन तो उठला. त्याच्या मागे सतत फिरणं शक्य नसल्यानं मी परत आलो. 4 दिवसांनी मला परत पोऱ्याचा फोन आला. परत मी जाऊन पाहिलं तर तोच पुरुष होता. नंतर 4-8 दिवसांच्या कालावधीत असंच होत राहिलं. 2-1 महिने लक्ष ठेवल्यावर माझ्या लक्षात आलं की शालूचं अफेअर चालू आहे आणि शालू धंदेवाली नाही. पण याचा अर्थ शालू अगदीच घरेलू नाही. हिला पुरुषांची संगत आहे. परपुरुषीला भोगत असेल तर मग मी का नको. या लालसेनं बऱ्यापैकी माहिती मिळवल्यावरती मी ठरवलं की आता शालूला समोरासमोरच भेटायचं. फक्त एक मोका नीट जमायला हवा. 10 दिवसांनी संध्याकाळी मला परत पोऱ्याचा फोन आला. मी तडक लॉज गाठला आणि पोऱ्याला बोललो, एक काम करा, मेरे को एक आइटम दे, मैं बाहर रुकता हूँ. जैसे ही वो निकलेगी मेरे को बता. वो बाहर आएगी तभी मैं अंदर जाता हूँ, फिर देखते हैं क्या होता है. एक आयटम पोरगी घेऊन मी रिसेप्शनला बसून राहिलो. त्या बाईला कळेना की हा मला पैसे देऊन इथे घेऊन आलाय, पण करत काहीच नाही. हे बघ, सांगेल तसं कर. तिला काय, तिला पैशाशी मतलब. तिनं लगेच होकार दिला. अर्ध्या तासात पोऱ्याचा शालू निघाल्याचा फोन आला. त्या लॉजमध्ये एक रिसेप्शन काउंटर आणि त्याच्या मागे एका बोळात 2 लाईनी खोल्या होत्या. मी बरोबर अंदाजानं बाईला घेऊन निघालो.
मुद्दाम मी तिच्या गळ्यात हात टाकून मस्तपैकी चाळे करत चाललो होतो. मी बरोबर रिसेप्शनला पोहोचून पैसे दिले आणि शालू आतून बाहेर येत होती. आणि तो माणूस तिच्या मागच होता आणि तोही तिची मजा घेत होता. आमची नजरानजर झाली आणि मी मुद्दाम तिच्याकडे रोखून पाहिलं आणि तिच्या तर चेहऱ्याचा रंगच उडाला. मी तिला बघितल्याचं तिला कळालं आणि मग माझं काम फत्ते झालं. तिच्यासमोर मी मुद्दाम आत गेलो. 10 मिनिटांनी बाहेर पडलो. शालू दिसलीच नाही. बहुतेक घरी गेली असावी. मला तिला खूप वेळ टेन्शनमध्ये ठेवायचं होतं म्हणून मी मुद्दामच बाहेर भटकत राहिलो आणि रात्री उशिरा घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उशिराच उठलो. सकाळी 10च्या सुमारास आजपर्यंत कधीच झालं नाही ते झालं. शालू घरी आली. 10 वाजली म्हणजे तिचा नवरा दीपक कामावर गेला असणार. गॅस संपलाय, सिलेंडर बदलून देता का, शालू म्हणाली. मला कळत होतं की हे सगळं नाटक आहे. ती अंदाज घ्यायला आली होती. मी पण मग नाटक करायचं ठरवलं आणि म्हणालो, हो हो चला की. आणि मग आम्ही दोघेही तिच्या घरात शिरता शिरता उंबऱ्यात ती मुद्दामच बडबडली. गॅस संपला आणि रेग्युलेटर पण जाम झालाय, उघडतच नाही. मी तिच्या घरी जाताना बघून कोणाला संशय येऊ नये म्हणून ती ही बडबडल्याचं माझ्या लक्षात आलं आणि विचार आला की ही वरून सोजवळ वाटणारी बाई पक्की चालाक आहे. आम्ही आत गेल्यावरती शालूनं दार लावलं आणि पटकन मागे वळून मला म्हणाली, काल तुम्ही तिकडे काय करत होता? कुठे हो? मी मुद्दामच वेळ पांघरलं. संध्याकाळी 5च्या सुमारास तिकडे हो, शालू म्हणाली. कुठं तिकडं? मी मुद्दाम बोललो. त्या वेस्टर्न लॉजमध्ये, शालू म्हणाली. अच्छा तिथं होय, तेच जे तू करत होतीस वहिनी, मी साळसूतपणाचा आवानत म्हटलं. मी हे बोलताच शालूच्या चेहऱ्याचा रंग उडाला. काय बोलावं तिला सुचेच ना. एक औंढा गिळून ती म्हणाली, म्हणजे मी काय करायला गेले रे, तुम्हाला काय माहिती? तसे मी तिच्या डोळ्यात रोखून बोललो, हे बघ वहिनी, त्या वेस्टर्न लॉजमध्ये कोणी सत्संगाला जात नाही हे जगजाहीर आहे. मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकते, शालू तरीही स्वतःला कॉन्फिडंट करत म्हणाली. मला कशाला स्पष्टीकरण, मी काय तुमचा नवरा आहे का? मी हसत म्हणालो. मग काय हवंय तुम्हाला? शालू डायरेक्ट मुद्द्याला हात घालत म्हणाली. तसं मी समोरून ऑफर आलेली पाहून मला आनंद लपवणं अशक्य झालं. तर मग मित्रांनो, आता समोरून काय ऑफर येते आणि आता पुढे काय घडणार हे पाहणं जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.